सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सायली आता घर सांभाळतानाच एक लहानसा होम बेकरी व्यवसाय चालवत होती. अन्वीज बेक्ड हॅपीनेस. ती स्वतः डिझाईन केलेल्या केक्स बनवत होती. सोशल मीडियावर तिचं चांगलंच नाव झालं होतं. आदित्य अजूनही IT कंपनीत टीम लीड होता. पण आता तो फक्त ऑफिसचं बघत नव्हता. तो सायलीच्या बिझनेससाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असे, ऑर्डर ट्रॅक करत असे आणि बरेचदा डिलिव्हरी सुद्धा करत असे. तर दोघांचं एकमेकांसाठीचं प्रेम आता जोडीदारपणातून अधिक मित्रपणाकडे झुकलं होतं. अन्विता म्हणजे त्यांची धावपळ, त्यांची हास्यकळा आणि त्यांचं झपाटलेलं जग. कधी कधी तिच्या प्रश्नांनी सायली आदित्यची भंबेरी उडायची. आई, तू बाबांवर पहिल्यांदा प्रेम कधी केलंस? बाबा, तू आईला लग्नाच्या आधी किस केलाय का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत असतात. पुढे आदित्यला दुबईला काम करण्याची संधी मिळाली. त्याला काय करावे कळत नव्हते. एकीकडे स्वप्न पूर्ण करण्याची संधी, तर दुसरीकडे फॅमिली. पुढे आदित्य काय फायनल निर्णय घेणार कळेलच आपल्याला. दुबईत पाऊल टाकून एक आठवडा उलटला होता. नवं घर, नवं वातावरण, नवे शेजारी आणि त्या सर्वात नवा अनुभव. घरातल्या देवघरातलं शांत वातावरण. सायली आणि आदित्य व्यवस्थित रुळत होते. सायलीचे कॅफे अजून सेटअप स्टेजमध्ये होतं. आदित्यने ऑफिसमध्ये रिपोर्टिंग केली होती. पण अन्विता मात्र काहीशी विचारमग्न वाटत होती. सायली स्वयंपाक करत असताना अन्वी तिच्या पाठीमागे आली. आई, हं बोल ग. आपण गणपती बसवणार नाही का यंदा? सायली थबकली. आदित्य बाहेरच्या हॉलमध्ये हे ऐकत थबकला. सायली तिच्याकडे वळून म्हणाली, बाळा, आपण भारतात नाही ना आता. इथे गणपती बसवणं थोडं अवघड आहे. आपल्याकडे विसर्जनाचं ठिकाणही नाही आणि मांडवही लावता येत नाही. अन्वीचा चेहरा खाली गेला. म्हणजे गणपती आपल्याकडे येणार नाही? अगं नाही ग. आपला गणपती आपल्या मनात असतो. तो कुठेही येऊ शकतो. ती झोपायला गेली. पण तिच्या डोळ्यात प्रश्नांचा झरा होताच. सायलीच्या मनात काहीतरी ठसठसत होतं. ती लगेच लॅपटॉप उघडून दुबईमधल्या मराठी मंडळांचा शोध घेऊ लागली. तिने काही लोकांशी संपर्क साधला. गणेश उत्सव साजरा करणारे मराठी कुटुंब, छोट्या मोठ्या गटात सामील झालेले लोक. आणि तिने ठरवलं, आपल्याही घरात यंदा गणपती येणार. छोटा का होईना, पण आपलाच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सायलीने तिच्या हाताने छोटी मूर्ती बनवली. माती नसल्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणली, पण सुंदर सजवली. घरात छोटासा मंच केला. फुलं, दिवे आणि पाटीवर लिहिलं, दुबईतला पहिला बाप्पा, अन्वी स्पेशल गणपती. आदित्यने व्हिडिओ कॉलवरून सगळ्या कुटुंबाला एकत्र केलं. सासूबाई, आई, बाबा सगळे. अन्वीचा चेहरा उजळून गेला. आई, गणपती खरंच आला आपल्या घरी? हो ग बाळा, कारण तू त्याला मनापासून बोलवलं होतंस ना. त्याच संध्याकाळी एक मराठी शेजारी कुटुंब आलं. कुलकर्णी काकू, तुम्ही सुद्धा गणपती बसवला? किती सुंदर. आमच्याकडे उद्या आरती आहे, जरूर या. सायली आणि आदित्य एकमेकांकडे पाहून हसले. दुबई आता परक वाटेनासं झालं होतं. कारण साजरं करायला एक छोटंसं मूलभूत कारण लागतं, प्रेम आणि भावना. सायलीचा अन्वीज बेक्ड हॅपीनेस दुबईत अखेर ओपन झालं होतं. स्वप्न, मेहनत, थोडासा धीर आणि भरपूर प्रेम यावर उभारलेलं एक छोटंसं पण देखणं कॅफे. आदित्यने स्पेशल इंस्टाग्राम रील टाकलं. फ्रॉम मुंबई टू दुबई, हर ड्रीम्स नाऊ हॅव अ पिन कोड. पहिल्या दिवशी आश्चर्यकारकरित्या अनेक भारतीय फॅमिलीज आल्या. अन्विताही वेलकम टू अन्वीज असं म्हणून क्यूटेस्ट मिनी मॅनेजर म्हणून फिरत होती. सायली स्वतः काउंटरवर होती. एक ग्राहक, एक स्मित हास्य आणि एक स्वादिष्ट केक. पण तिच्या कॅफेमध्ये दुपारी
एक स्थानिक अरब कस्टमर आला, थोडासा रॉयल व्यक्तिमत्व असलेला, पण नजरेत अमंगळ तुच्छताही. धिस टेस्ट ओके बट ओके नॉट अमेझिंग. त्याने रेड वेल्वेट केकचा पहिला घास घेतला, थोडासा डोळा मिचकावत तोंड वाकडं केलं. धिस टेस्ट ओके नॉट अमेझिंग. इन दुबई वी एक्सपेक्ट बेटर फ्रॉम अ प्रोफेशनल केक. सायली थोडी थबकली. सगळ्यांसमोर ही टिप्पणी झाली होती. काही वेळासाठी तिचं मन थोडंसं दुखावलं, पण ती शांतपणे समोर गेली. एक हलकंसं स्मित. सर, ती म्हणाली, तुमचं मत आदराने घेतलं, पण मी ही रेसिपी माझ्या आईकडून शिकले. ही फक्त केक नाही, हा तिचा आशीर्वाद आहे. इथे परफेक्ट असं काहीच नाही, पण प्रत्येक घासात रिअल काहीतरी आहे. त्यानं तिच्याकडे बघितलं. एक क्षणभर गप्प. सायली पुढे म्हणाली, जर तुमचं मन असेल तर मी तुम्हाला एक फ्युजन केक टेस्टला देऊ शकते. सॅफ्रॉन अँड रोज मिल्क केक, माझं खास इंडियन अरेबिक ब्लेंड. त्यानं केक टेस्ट केला. क्षणभर गप्प, मग हसून म्हणाला, नाव धिस इज नॉट ओके, धिस इज अमेझिंग. सायलीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तो निघताना म्हणाला, आय विल ब्रिंग माय सिस्टर टुमारो. शी रन अ फूड व्लॉग. यू मस्ट बेटर हर. सायली घरी परतल्यावर आदित्यने तिला मिठी मारली. रेड वेल्वेट वरून लोकांना प्रेम मिळतंय आणि तुझं डोकं शांत राहतंय. मला खात्री आहे ही सुरुवात आहे. सायली म्हणाली, मी घाबरले होते रे क्षणभर, पण मग आठवलं आपण भारतातही असंख्य अशा क्षणांवर मात केली आहे. मग दुबई काय. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.